आम्ही ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं? तुम्ही मातोश्रींना नजर कैदेत ठेवलं. हे गरजेचं होतं. अहो पण लोक काय म्हणतील? कोण लोक? आपले पै पाहुणे, सरदार दरकदार. तुम्ही मातोश्रींना नजर कैदेत ठेवलं म्हणून तुमची नाचक्की तर होणार नाही ना? काही आम्ही करो अथवा न करो, नाचक्की तर होतेच. चांगली गोष्ट करा किंवा वाईट, करणारे नाचक्की करायला उतावीळच असतात. त्यांची काळजी करू नका, बघू. पण जरा सबुरीनं घ्या. येसू सबुरीनं घेतलं म्हणून तर नजर कैदेवरच थांबलो आम्ही. म्हणजे काय समजायचं ते समजून घ्या. एवढं महाभारत घडल्यानंतर सुद्धा कारस्थानांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. निरोपांचे खेळ, कटांच्या कोलांटुड्या सुरूच आहे. जगदीश्वरा, यावरून एक गोष्ट नक्की होते येसू, आमच्या मातोश्री सुरक्षित नाहीत. त्यांचं मन कलुषित करण्याचे प्रयत्न आणि प्रकार सुरूच आहेत. बघा ती चिठ्ठी, बघा, वाचा. मुतपाक खाण्यातल्या सेवकाकडे सापडली. तो मातोश्रींना देणार ती आम्ही पकडली. कोणी पाठवली? नाव नाही चिठ्ठीवर, आणि ते गरजेचंही नाही. हे सगळं कोण करतंय आणि का करतंय हे आता लपून राहिलेलं नाही. आणि म्हणूनच इथून पुढं मातोश्री आमच्या देखरेखीखाली राहतील. असं. आणि कारभाऱ्यांचं काय? त्यांना होणार शिक्षा? ते योग्य वेळ आली की सांगू तुम्हाला. त्यांना जेव्हा सांगायचे तेव्हा सांगा, पण आम्हाला मात्र आत्ताच सांगा. अक्कासाहेब, आम्हाला उत्तर हवंय दादासाहेब. अक्कासाहेब, छत्रपतींच्या दौलतीचे निर्णय असे सहजासहजी घेता येत नाहीत. सावकाश घ्या, आम्हाला सुद्धा काही घाई नाही. पण जेव्हा केव्हा निर्णय घ्याल तेव्हा तुमचा अपमान विसरू नका, तुमच्याबद्दलचा तिरस्कार विसरू नका, तुमच्या विरोधात वेळोवेळी उभे राहिलेले निवाडे विसरू नका, तुमच्या खिलाफ घेतलेल्या शपथा आणि वाटा रोखण्यासाठी उभी राहिलेली फौज विसरू नका. आणि महत्वाची गोष्ट दादासाहेब, एका पित्याची अवहेलना विसरू नका. नाही अक्कासाहेब, काहीही विसरणार नाही आम्ही. मातोश्रींना नजर कैदेत ठेवलंय म्हणून त्यांचे डोळे उघडतील असंही समजू नका. मातोश्रींना शिक्षा द्याच, पण त्याचबरोबर स्वराज्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा द्या. अक्कासाहेब, आम्ही योग्य तोच निर्णय घेऊ, खात्री बाळगा. आणि जो निर्णय घेऊ तो स्वराज्य हिताचाच असेल. दादा आले. गप्प गप्प आहेत आज. रोजच्या सारखा आसूड फुटत नाही अजिबात. मूग गिळलेत की काय? मूग नाही, सोयराबाई नावाचा शेंदूर आपण त्यांच्या नरड्यात ओतलाय, म्हणून आवाज येत नाही, वाचा फुटत नाही. सरनोबत गप्प गप्प का? गप आहे कारण तुमच्या दादाच्या करामतीनं माझी बोलतीच बंद झाली. असं वाटतंय आता शब्दानं काम नाही व्हायचं. मानलं मानलं तुम्हासनी यानाची, पण मानलं का? काय झालं? एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून बी तुमची चिठ्ठी पोचली बरं का. म्हणून तुम्ही गप्प का? गप राहिलोय ते बोला.
तुमची चिठ्ठी पोचली सोयराबाईंपर्यंत. पण काय? तर आधी ती शंभूराजांनी वाचली आणि मग पोचली. घ्या रे यांना बाहेर आणि उभं करा शंभूराजांसमोर सदरेवर. कविराज, युवराज, काय हे पत्र खलिते. एवढे? जी युवराज, अष्टप्रधान मंडळातील बरेच जण अटकेत आहेत. त्यामुळे पत्रव्यवहार बंद आहे. अनेक तक्रारी, जनतेची गाऱ्हाणी पडू नये. कविराज, याचा अर्थ हा निवाडा लवकरात लवकर निकाली काढावा लागणार. आजच संपवू निवाडा. युवराज, त्यानं स्वराज्याचं हित होईल, पण काय? युवराज, कैदेत असणाऱ्या, सजा होणाऱ्या मंत्र्यांच्या बदल्यात दुसरे पर्यायी लोक पाहायला लागतील. ते एक आव्हानच आहे. नवीन माणसं तयार करावी लागतील. नवीन माणसं तयार होतीलही, पण एवढी हुशार माणसं लागतील. कविराज, माणसं कशी रघुनाथ पंत पंडितांसारखी, सोनोपंत डबिरांसारखी, निळो सोनदेव, निराजीरावजी, गोपीनाथ पंत बोकीर यांच्यासारखी असावी. निरीच्छ आणि अहोरात्र स्वराज्याचं हित जपणार. कविराज, बाळाजी पंत चिटणीसांना मदतीला घ्या. त्यांच्या साथीनं स्वराज्यातली चांगली माणसं शोधा. आजच कार्य हाती घेतो. निवाड्यानंतर या कारभाऱ्यांचं जे व्हायचं ते होईलच. त्यानंतर आम्ही स्वतः या नेमणुकांमध्ये लक्ष घालू. जी युवराज. अहो युवराज, ऐका. नाही ऐकणार आम्ही जाणार. नाही जाता येणार. माफी असावी. म्हणजे बाहेरचा माणूस आत नाही आणि आतला बाहेर नाही. मग आम्ही इथेच बसून राहायचं का? मग परवानगी घ्यावी लागल. त्या बिगर बाहेर नाही जाता येणार. मातोश्री, ऐकलत ना? मग शांतपणे बसा महाला. नाही, आम्ही जाणार. फेरफटका मारणार गडावर. नजर कैद याचा अर्थ कळत नाही का तुम्हाला? नाही. राजे, नजर कैद म्हणजे बाहेर जाणं लांबच, पण श्वास सुद्धा परवानगीनं घ्यावा लागतो. पण बसून बसून आम्हाला कंटाळा आलाय. आणि किती वेळ एकाच ठिकाणी बसून राहायचं? आता आपल्या नशिबी हेच आहे. म्हणायला, दाखवायला नजर कैद, तशी ती कैदच असते. महाराज, दादासाहेब, तुम्ही आम्हाला कैद केलंय. कैद नाही महाराज, फक्त नजर कैद. तेही चुकीची माणसं तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. खरंच दादासाहेब? अगदी खरं. म्हणजे आम्ही गडावर फेरफटका मारू शकतो? नक्कीच, पण आमच्या बरोबर. दादासाहेब, मातोश्री, आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना की दादासाहेब तसं नाही करणार म्हणून. दरवाजावरचे चौकी पहारे उठतील तेव्हा आम्ही खरं मानू. त्याला अजून वेळ आहे मातोश्री. चौक्या पहारे कदाचित आजन्मही असू शकतात. चला बाळाचं.
या या आजचा शेवटचा दिवस, पुण्यांदा नाही फेरी व्हायची. या अंगाशी. दादा, चिठ्ठी मिळाली शंभूराजांना. मिळाली नाही, पकडली मधल्या मधी. पकडली? म्हणून तर तुमच्या राजमातोश्रींना नजर कैद बी झाली. या नजर काही आई साहेबांनी. आई असू दे नाही तर काका असू दे, दया माया नाही इथं, कळलं का? अरे ये वर्दी द्या युवराजासने, मनावर लटांबर आलंय सदरेवर. आणि पुढची तयारी झाली का रे? ते तोप, हत्ती, टकमक टोक, फाशी देणारे जल्लाद, युवराज याने अदुगर त्यांना इथं हजर करा. जा जे. दादा, बोल सोबाजी. राजा मातोश्रींना नजर कैद, मग आपलं काय होणार? आपल्याला तर यापेक्षा अव्वल शिक्षा होणार. तर हे सांगायला काय कुणी ज्योतिषाची गरज नाही. धीरानं घ्या. काय धीरानं घ्या? मी म्हणतो एवढं सगळं घडल्यावर चिठ्ठी पाठवण्याची गरजच काय होती? पाठवले. मी मुळातच घाबरणारा माणूस नाही. मी शेवटपर्यंत हातपाय मारणारा माणूस आहे. हो, पण आता केवढ्याला पडलं हे? मोरोपंत, उकळात डोकं घातलंय. आता मुसळाला भिवून चालणार नाही. बघू. बाराजे उद्या रपेटीला जाऊ. याल? हो. मग आजच घोड्याला खरारा करून ठेवा. सूर्योदयाबरोबर आम्ही तयार असू. पण एवढ्या सकाळी? महाराजे, आपल्या आबासाहेब आम्हाला भल्या पहाटे रपेटीला घेऊन जायचं. लक्षात ठेवा, कायम सूर्य उगवताना पाहायचा. काय झालं दादासाहेब, गाडा का थांबलाय? महाराजे, गाड्याचं एक चाक खड्ड्यात फसलंय. मग आता? चाक बाहेर काढावं लागणार. कोणत्याही गाड्याचं हे असंच आहे. गाडा चालायचा असेल तर दोन्ही चाक नीट असली पाहिजे. एक जरी चाक अडकलं, चालता गाडा थांबलाच म्हणून समजा. बरोबरच दादासाहेब. जर गती राखायची असेल तर वाटे इतकंच चाकाकडे लक्ष द्यावं लागतं. आम्ही ठेवू लक्ष. बराच आम्ही सांगतो ती चाकं वेगळी. ही चाकं संसाराच्या गाड्याला असतात, गाव गाड्याला असतात, परंपरेच्या गाड्याला असतात, आणि स्वराज्याच्या गाड्यालाही असतात. स्वराज्याच्या गाड्याची कोणती दोन चाकं? एक फौज आणि दुसरं प्रशासन. एक शक्ती, दुसरी युक्ती, बुद्धी. म्हणजे अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ. आणि सध्या आपलं हेच चाक निखळलं. मग स्वराज्याचा गाडा थांबणार. आम्ही गाडा थांबू देणार नाही. हर हर महाराजे, स्वराज्याचा गाडा सुद्धा थांबणार नाही. थोडी गती कमी होईल फार तर, पण चाक बदलायचं आणि पुन्हा घ्यायचा वेग. असं करता येतं? तसंच करायचं असतं. करावं लागेल.
सरनौबत म्हणजे मी काय म्हणत होतो, काय म्हणजे आता आमची शेवटची इच्छा तर विचारली जाईलच ना. आता काय शेपट काढत बसू नका. बघा नाही पण युवराज येत आहेत. सुना, युवराज पधार रहे हैं निकाल देण्यासाठी. कविराज, आमच्या माहितीप्रमाणे सगळ्यांच्या कबुली जबाबांची नोंद झाली आहे. जी युवराज. प्रल्हादपंत, स्वराज्याच्या न्याय व्यवस्थेला धरून आहेत कबुली जबाब? जी युवराज. आणि त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार ते शिक्षेस पात्र आहेत. मग काय कामच झालं. युवराज, आप इन्हें कड़ी से कड़ी सजा दे सकते हैं. आमचे थोर आबासाहेब गेले आणि या मंडळींनी रायगडावर कटकारस्थानाची कारंजी उडवली. मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला. अहो, छत्रपती आपल्यातून निघून गेल्यानंतर मिळवण्यासारखं काही उरलं होतं का? मोरोपंत, रावजी नाना, होतं काही उरलेलं? नाही, मुळीच नाही. पण दौलतीची जुनी जाणती माणसं मात्र कारस्थानात रमून गेली. कसे विसरलात तुम्ही की शिव आपल्यातून निघून गेला तरी रुद्र अजून मागे आहे. आम्ही त्यांच्याच रक्ता मांसाचे आहोत, त्यांच्याच आदर्शावर वाटचाल करणारे आहोत. कसे विसरलात तुम्ही अनाजी पंत? कसे? आहे, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुमच्यासारख्या शेकडो लाखो मावळ्यांच्या संगतीनं आमच्या आबासाहेबांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. आमच्या आबासाहेबांचा राज्याभिषेक झाला, ते छत्रपती झाले. दिसा मासानं स्वराज्य फोफावू लागलं आणि तुम्हा प्रधान मंडळींमध्ये, कारभाऱ्यांमध्ये स्वार्थाची हाव सुटली. घरादारावर तुळशीपत्र ठेवून राज्याच्या भवितव्याचा विचार करणारी तुम्ही मुत्सद्दी मंडळी, तुमच्यातच सत्तेची लालसा निर्माण झाली आणि छत्रपतींबद्दल, स्वराज्याबद्दलच्या निष्ठा पोथट ठरल्या. जो तो मान अपमान यांचा विचार करू लागला. आणि या सगळ्याला खत पाणी तुम्ही घालत होता तानाजी पंत. कारण तुमचा स्वार्थ, तुमची सत्ता लालसा, तुमची महत्वाकांक्षा फार फार धुरंधरपणे राजकारण साधलं होतं. आमच्या धाकट्या बंधूंना गादीवर बसवून राज्य कारभाराची सगळी सूत्र स्वतःच्या हाती घेतली होती. स्वराज्याच्या महाराणींचा, आमच्या मातोश्रींचा आवाज बंद केला होता. कसा? राणीनं राजा मारला. या अफवेनं आमच्या मातोश्री जायबंदी झाल्या.